श्री स्वामी समर्थ. प्रश्नोत्तर ह्या सिरीजमधला आजचा दुसरा प्रश्न. गुरुजी, तीर्थप्रसाद म्हणजे काय हो? बरोबर, योग्य प्रश्न विचारला बाळा. प्रत्येक मंदिरामध्ये आपण ज्या वेळेस दर्शनाला जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या हातात प्रसाद देणारा प्रथम तीर्थ देतो आणि नंतर प्रसाद देतो. आता तीर्थ आणि प्रसाद हे शब्द दोन अलग अलग आहे, परंतु वाक्यप्रचारामध्ये आपण केव्हाही सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कुठल्याही पूजेचे आमंत्रण देत असताना आपण आपल्या नातेवाईकांकडे जातो आणि सांगतो की कृपया आमच्या घरी पूजा आहे, आपण सर्वांनी तीर्थप्रसादाला यावे, असं आमंत्रण आपण देतो. त्यानंतर आपल्या वडिलांना सुद्धा तीर्थरूप असा एक शब्द हिंदू शास्त्रामध्ये वापरला आहे. मग हे तीर्थ काय असतं आणि प्रसाद काय असतो हे आपण समजावून घेतलं पाहिजे. तीर्थ म्हणजे काय? आपल्या जीवनाची नौका ही पार लावण्यासाठी की तरुण जाण्यासाठी जे काम करतं त्याला तीर्थ असं म्हणतात. आपले वडील सुद्धा आपल्या जीवनात आपली संपूर्ण जीवन नौका चालवतात. अडीअडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात किंवा सुखाच्या काळात वडिलांशिवाय कोणीही मदतीला येत नाही, म्हणून त्यांना तीर्थरूप असं म्हणतात. आणि तेच तीर्थ प्रत्येक मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला वाटलं जातं. हे तीर्थ म्हणजे काय तर सकाळी त्या देवतेची षोडोपचार पूजा करत असताना त्या ठिकाणी पंचामृत वगैरे जे काही त्या ठिकाणी जमा होतं ते पाणी, ते तीर्थ म्हणून आलेल्या सर्व सेवेकऱ्यांना, आलेल्या सर्व भक्तांना त्या मंदिरातील पुजारी तीर्थ म्हणून वाटत असतो. तीर्थ घेतल्यानंतर तीर्थप्राशन करावं. तीर्थप्राशन करत असताना तळ हाताकडूनच आपण एका घोटात ते तीर्थप्राशन करावं आणि तो हात डोक्याला पुसला जातो, इतर कुठेही पुसू नये. नंतर प्रसाद म्हणजे काय तर प्रत्येक देवतेला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी पेढे, केळी, अजूनही ज्या ज्या काही वस्तूंचा प्रसाद म्हणून आणलेला असेल वाटायला, त्या ठिकाणी मूर्तीच्या समोर तो प्रसाद ठेवला जातो. त्या मूर्तीची नजर त्या ठिकाणी पडते, त्या मूर्तीची आरती होते, त्या मंदिरामध्ये नामजप होतो. अनेक प्रकाराने त्या मूर्तीचे संपूर्ण पूजन झाल्यानंतर आलेल्या सेवेकरांना तो प्रसाद म्हणून वाटला जातो. प्रसाद काहीही असू शकतो. तुमची चतुर्थी असेल, तुमची एकादशी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो प्रसाद शेव आहे, चिवडा आहे, अन्यथा केळी आहे, काय असेल तो ग्रहण केला पाहिजे. त्या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या उपवासाचं कारण पुढे करून तीर्थप्रसाद घेतला नाही तर त्या देवतेचा अपमान त्या ठिकाणी होतो. म्हणून प्रसाद म्हणून तुमच्या हातावर जे काही ठेवलेलं असेल ते त्याच ठिकाणी ग्रहण केलं पाहिजे. प्रसाद घरी आणू नये, कारण तुम्ही त्या मंदिरात येण्याच्या अगोदर तुम्ही प्रदक्षिणा घातलेली आहे, नामजप केलेला आहे, गाभाऱ्यात बसलेले आहात, म्हणजे त्या मूर्तीचं, त्या मंदिरातलं पावित्र्य तुमच्या अंगात त्या क्षणभर का असेना आलेलं असल्यामुळे तुमची अपवित्रता त्या ठिकाणी नाहीशी झालेली आहे. म्हणून तुम्ही स्वच्छ आहात, तुम्ही एकदम निर्मळ मनाने त्या ठिकाणी आलेला असल्यामुळं तो तीर्थप्रसाद तुम्ही त्याच ठिकाणी ग्रहण करावा, कोणासाठीही घरी आणू नये. मग तो सत्यनारायण असेल किंवा अजून कुठलीही पूजा असली तरी तीर्थप्रसाद घरी आणण्याचा आपण आग्रह करू नये. दुसरं, मंदिरातून बाहेर निघताना घंटी कधीही वाजवू नये. जाताना घंटी वाजवायला परवानगी दिलेली आहे, परंतु येताना कोणीही घंटी वाजवू नये. पण मग येताना काय करावं तर मंदिरातल्या कुठल्या तरी पायरीवर एक 5 मिनिटं आपण शांतपणे बसावं, विश्रांती घ्यावी आणि मगच मंदिरातून आपण बाहेर आलं पाहिजे. असं त्या तीर्थ आणि प्रसादाच्या स्वरूप असल्यामुळे, अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे तीर्थप्रसाद फेकू नये. तीर्थप्रसाद खायचा नसेल तर घेऊ नये, पण घेतल्यानंतर तो त्याच ठिकाणी खाल्लं पाहिजे असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचे पाप, कुठल्याही प्रकारचा दोष लागू नये याच्यासाठी तीर्थप्रसाद ग्रहण करावा. श्री स्वामी समर्थ.